त्यानंतर सिंह राशीबद्दल बोलायचं झालं तर त्या निडर असतात, बरोबर कणखर असतात. बरोबर. तरी सुद्धा गुरुचं राशी परिवर्तन सिंह राशीसाठी कसं असणार आहे? अच्छा, कसं होतं ना की सिंह राशीच्या व्ययस्थानात गुरुदेव जाणार आहे. बरं. व्ययस्थान हे आपण नकारात्मक स्थान मानतो आणि आतापर्यंत सिंह राशीच्या लाभस्थानात गुरुदेव होते. बरं. 11वा गुरु हा कायम शुभ मानला जातो. त्यामुळे सिंह राशीला थोडं आंबट गोड फळ आहे. बरं. होतं काय ना की व्ययस्थानात येणारे गुरुदेव व्ययस्थानाची फळं देतील थोडीफार, पण तरी सुद्धा त्याच्यात सकारात्मकता येईल. म्हणजे खर्च होत होता सिंह राशीचा तो होणार आहे, पण आतापर्यंत नकारात्मक कारणांनी होत होता, आता सकारात्मक कारणांनी होईल. बरं. आता होणारा खर्च हा शुभ खर्च असेल. म्हणजे बघा, दवाखान्याचा खर्च अशुभ खर्च, आपण एखादी हौसमौज केली की शुभ खर्च. बरोबर. असं सिंह जातकांसाठी जबाबदारी पूर्तीसाठी आता खर्च होईल. बरं. त्यामुळे खर्च होत राहील, त्याच्यात बदल नाही, फक्त तो सकारात्मक खर्च आपण म्हणू शकतो. सिंह राशीसाठी गुरुदेव हे पंचमेश आहे, पंचम या त्रिकोणाचे स्वामी आहे. बरं. शिक्षण, संतती, प्रणय हे सगळे विषय गुरुदेव ठरवतात. नक्कीच. आणि अष्टमेश आहेत, त्यामुळे अष्टम स्थानाची फळं देखील सिंह राशीला गुरुदेव देत असतात. आता ते व्ययस्थानात जातील, तिथून त्यांच्या 3 अमृत दृष्टी पडतील, चतुर्थ स्थानावर, षष्ठ स्थानावर आणि अष्टम स्थानावर. बरं. मग सिंह जातक गेली अनेक काळ वास्तू सुखाचा विचार करत होते. अचानकरित्या, अनपेक्षितरित्या त्या गोष्टीला स्पीड प्राप्त होईल, ते स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने चालायला लागतील. फक्त इथे काय होतं ना, यापूर्वी जेव्हा गुरुदेव व्ययस्थानात जायचे तर ते 12 महिने राहत होते. बरं. म्हणजे त्या काळात वास्तुपूर्ती होऊन जायची. आता 120 दिवस आहे, त्यामुळे पूर्ण वास्तुपूर्ती होईल का, तर ती शक्यता थोडी कमी होऊन जाते. बरं. कारण काळ कमी मिळाला. परंतु गुरुदेव जे काही देतील ते वेगात देतील. बरं. तर वास्तुपूर्ती किंवा वास्तूला सुरुवात होणं किंवा वास्तूचं नूतनीकरण होणं किंवा वास्तूसाठी इन्व्हेस्टमेंट होणं, कसं होतं ना, जेव्हा वास्तुयोग निर्माण होतो तेव्हा प्रत्येक वेळी काही माणूस वास्तू विकत घेत नाही. हो. मग वास्तुयोग झाल्यावर यातील एक घटना घडते. बरं. तर तसा योग निर्माण होईल. आईसोबत गेले अनेक दिवस सिंह जातक बोलायला वेळच नव्हता, कारण त्यांच्यासाठी जी ग्रहस्थिती होती ती अशी होती की रोज सकाळी उठा आणि कामाला सुरुवात करा. बरं. हार्डवर्क प्रचंड चालू होतं गेल्या काळात सिंह जातकांचं. त्याच्यात एक त्यांना स्थैर्य प्राप्त होईल, त्या आईसोबत बसू शकतील. नोकरीच्या ठिकाणी त्यांचा संघर्ष सुरू होता. हे लोक राजा लोक आहे, त्यांना कानगोष्टी अजिबात आवडत नाही. बरोबर. की ही असं बोलली, ते तसं बोलले, या गोष्टी त्यांना मानवतच नाही. की जो प्रकार त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता तुम्हाला काय अनुभव आहे तुम्ही कमेंटमध्ये मॅडमला सांगू शकता. नक्कीच. त्याच्यात आता बदल घडून येईल. मग या काळात सिंह जातकांनी काय करायचं की आपल्या सहकाऱ्यांशी मैत्री वाढवून घ्यायची या 120 दिवसांमध्ये. मग हे 120 दिवस जरी संपले तरी त्यांना ऑफिसमध्ये तो त्रास होणार नाही. बरं. गेले अनेक दिवस त्यांचे प्रमोशन अडकलेले होते, म्हणजे कॅपेबल असूनही मिळत नव्हते, की त्यांचा अधिकार होता आता प्रमोशन मिळावा, पण नाही मिळाला. त्यांना अचानक प्रमोशनचे योग निर्माण होते किंवा वातावरण निर्मिती पूर्ण होऊन जाईल प्रमोशनसाठी, आणि ती खूप सकारात्मक बाब ठरेल. बरं. त्याशिवाय गुरुदेवांची 9वी दृष्टी अष्टम स्थानावर पडते. तर सिंह जातकांना जे अडथळ्यांचा सामना ते सातत्याने करतायत त्यात बदल घडून येईल. बरं. सकारात्मकता निर्माण होईल आणि सिंह जातक प्रगती करू शकतील. ते राजा लोक आहेत, स्वतःच्या परिश्रमाने स्वतः प्रगती करतात. बरं. अडथळे कमी झाले तरी प्रगती घडून येते. बरोबर. तशी त्यांची प्रगती आता घडणार आहे. त्यामुळे सिंह जातकांसाठी हा काळ अतिशय योग्य आहे. बरं. पण काही वेळा कसं होतं की प्रमोशन होता होता थांबतं. मग अशा वेळी ग्रहाची स्थिती तर ती असतेच, पण काही लोकांचं पण कटुता असते किंवा भांडणं असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतात. तर सिंह राशीचा अपेक्षा भंग होऊ नये, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रमोशन होईल, तर ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही कुठला उपाय त्यांना सांगू इच्छिता? खूप छान प्रश्न विचारला. कारण कसं होतं ना, खरंच अपेक्षा भंग झाला की त्रास होतो. त्यांनी अनेक काळ मेहनत केलेली असते, जबाबदाऱ्या उचललेल्या असतात, करून दाखवलेलं असतं,
खूप वेळा त्याच्यासाठी तहानभूक विसरलेले असतात. बरोबर. मग अशा वेळी जर आपली संधी नाकारल्या गेली तर कुणालाही वाईट वाटतं. बरोबर. तर सिंह जातकांनी काय करावं ना, की प्रकाश हा सिंह जातकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूर्याला अर्थ द्यायला तर आपण त्यांना नेहमीच सांगतो. या काळात त्यांनी काय करावं, सकाळी दिवा लावावा प्यायच्या पाण्याच्या जवळ. बरं. दिवा लावताना गुरु मंत्र म्हणावे, रवी मंत्र म्हणावे. त्यांना त्याचा अतिशय लाभ होईल, कारण गुरु आणि रवी हे तसे मित्र आहे. त्याचाही त्यांना लाभ होईल आणि त्यांची अपेक्षापूर्ती होईल. त्यामुळे त्यांनी हा उपाय नक्की करावा. पिवळ्या वस्तू जेवणात वाढवाव्या, पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हे उपाय सगळ्यांनाच लाभदायक ठरतं, कारण पिवळ्या रंगाचं आणि गुरुदेवांचं अत्यंत जवळचं नातं आहे. बरोबर. कारण कितीही ग्रह परिस्थिती बदलली तरी माणसं शेवटी तीच राहतात. तर माणसांच्या हातातच सर्व असतं. म्हणून तुमचाही अपेक्षाभंग होऊ नये तर मॅडमनी सांगितलेले हे उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आपले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका.